1983च्या लेआउटनुसार बसलेली सोनल कॉलनी, जिथे नागरिक गेल्या 25 ते 30 वर्षांपासून गुण्या गोविंदाने राहत आहेत. मात्र गेल्या एका वर्षात एका व्यक्तीच्या तक्रारीमुळे इथल्या रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. मानकर या नागरिकाने आकसापोटी महानगरपालिकेकडे तक्रार केली आणि मालमत्ता विभागातील कंत्राटी कर्मचारी DJ भांडे यांच्याशी संगनमत करून चक्क खोटा अहवाल तयार करून घेतल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. कधी ही जागा सर्व्हिस गल्ली सांगितली जाते तर कधी रस्ता. धक्कादायक बाब म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या RTI उत्तराने प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. या जागेची पालिकेकडे नोंदच नसल्याचे सांगण्यात आले आहे. याचा अर्थ असा आहे की आयुक्तांची दिशाभूल करून आणि खोटे दस्तऐवज सादर करून रहिवाशांना मानसिक त्रास दिला जात आहे. 9 महिने उलटूनही अद्याप प्रत्यक्ष पाहणी झालेली नाही. केवळ कागदी घोडे नाचवून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, हाच प्रश्न आता सोनल कॉलनीतील नागरिक विचारित आहेत. आणि नवीन नवीन आयुक्त मॅडम आल्या, त्यानं ना जागा पाहिली ना काही पाहिलं, डायरेक्ट ऑर्डर देऊन दिली. अरे बस जागेवर जा, तुम्ही सगळं पहा, काय होऊन राहिलं काय नाही होऊन राहिलं, काय चुकीचं आहे काय. हे सगळे जे लोक आहे, रिटायर झालेले लोक आहे, BP आहे, शुगर आहे, सगळं आहे, आणि खूप त्रास देऊन राहिला तो. खामोखाम त्रास देऊन राहिला, म्हणजे काही घेणदेण नाही काही नाही. त्याचं घर इथून 2-3 घरं आडघर आहे, पण या घरी इथून पुरा व्हिडिओ काढलेला आहे. त्याचं मानकर म्हणून नाव आहे, गणेश मानकर. फोटो काढते. इथे जर कचरा जरी लावला टाकला म्हणजे आमचाच कचरा आम्ही इथे जर लावला तर त्याचा फोटो काढते, व्हॉट्सअपवर टाकते. फांदी तोडली ते नवरा म्हणून म्हणते, बायको म्हणून म्हणते. फांदी जर तोडली तर झाडाची, असा हा उपद्रवी कामं करून राहिले. म्हणजे रस्त्यावरची जागा म्हणते माझीच आहे म्हणते, पूर्ण म्हणते रस्त्यावरची जागा. तिथं रपटा टाकून ठेवला. सगळ्या बाया वॉकिंगसाठी येते. किती जणी पडल्या, ह्या बाजूच्याच काकू पडल्या. किती जणी पडल्या, अशा 4-5 जणी पडल्या त्या रस्त्यावर. हो, त्या BP शुगरवाल्यांनी फिरावं नाही म्हणते. BP शुगरवाल्यांनी कशाला फिरायचं म्हणते, याचा रस्ता आहे काय हा. चंदूभाऊ ही वस्तुस्थिती महानगरपालिकेच्या लक्षात आणून देत आहे. विनाकारण तो चंदूभाऊचा राग करतो कारण नसताना.